4 ते 5 तास तुम्ही आंदोलन कक्षामध्ये कोणाचा फोन आला आणि तुम्ही आता हे आंदोलन केलं, काय सांगा? आम्ही 2 वाजल्यापासून आता 6 तास झालेले आहेत. आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलन मांडलं होतं. त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या की आम्हाला लेखी स्वरूपामध्ये कारवाई संदर्भात मान्य आयुक्तांचं पत्र मिळावं आणि आयुक्त मोशी या कचरा डेपोच्या ठिकाणी कारवाईमध्ये असल्यामुळे आमची इच्छा होती की त्यांनी फोनवरती तरी बोललं पाहिजे, परंतु आयुक्तांनी ते आमच्याशी फोनवर बोलण्याचा सुद्धा त्यांच्याकडे वेळ नव्हता. पण आम्हाला आत्ताच आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा फोन आला. त्यांचं आयुक्तांशी बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की आम्ही संबंधित दोषी अधिकाऱ्याला सस्पेंड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. तशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की या मदत कार्यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून तुम्ही सहभागी व्हा आणि जी जी काही मदत करता येईल ती मदत तुम्ही करा. आणि आत्ताचं ठिय्या आंदोलन सध्या आम्ही स्थगित केलेलं आहे आणि तशा प्रकारचं आता ऍडिशनल कमिशनर तृप्ती सांडबोर यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. त्यामुळं ही कारवाई जी आहे आता ती करणार आहेत ती किती दिवसात हे न सांगता त्यांनी ते पत्र दिलेलं आहे. तरी सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या आदेशाने आम्ही आत्ताचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. बंदच करून टाकला नाही, तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. या ठिकाणी जर त्यांच्यावर कारवाई नाही झाली, आम्ही सगळे पुरावे दिलेले आहेत की कसं नियमांचं उल्लंघन केलं. मला आत्ताच असं कळलं की जी कंपनी होती त्यांनी सुद्धा महापालिकेला कळवलेलं होतं की नियमाचा उल्लंघन होतंय, कचरा जास्त साचतोय, तुम्ही पर्यायी जागा निवडा, या ठिकाणी काम करणं शक्य नाही असं कंपनीने कळवून देखील सुद्धा आज निष्काळजीपणामुळे हा प्रसंग ओढवलेला आहे. मग जबाबदारीवर कुणावरती निश्चित करायची हा प्रश्न आहे. त्यामुळे त्या अधिकाऱ्याला ताबडतोब सस्पेंड करायलाच पाहिजे, त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल व्हायला पाहिजे. कार्यान्ती आता या ठिकाणी डीसीपी साहेबांशी पण माझं बोलणं झालं. ते म्हणाले ताई आम्ही सुद्धा सुमोठं गुन्हा दाखल करणार आहे आणि जे जबाबदार आहेत त्यांच्यावरती कारवाई होईल. पण आता तिकडे बचाव कार्य सुरू असल्यामुळे आज आम्हाला सगळ्यांना उपस्थित राहता आलं नाही. परंतु याची नोंद जेव्हा आमच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली त्यामुळे त्याच्यावरती कारवाई होणार याबाबत आमच्या मनात कुठलीही शंका नाही. आम्ही फक्त स्थगित केलेलं आहे आणि जर कारवाई लवकर झाली नाही तर पुन्हा ह्याचं व्यापक स्वरूप असेल आणि कुलकर्णींवरती कारवाई शिवसेना करेल. 3 दिवस झाले नाही, कचरा डेपो कुठं होणार किंवा कुठं झाला पाहिजे ह्याच्यापेक्षा यांनी नियमाच्या बाहेर म्हणजे ह्यांची जबाबदारी आहे ना, ती जबाबदारी तर ह्यांची आहे की यांनी कशा प्रकारे आता केंद्र सरकारचा नवीन नियम आलेला आहे मागच्या वर्षी की मोठ्या सोसायट्यांनी जागच्या जागी कचऱ्याचं विघटन करायला पाहिजे, पण त्याची अंमलबजावणी करणं सुद्धा यांची जबाबदारी आहे ना. हे सगळ्या जबाबदारीतनं हात झटकतात आणि फक्त निवेदनांमध्ये यांना रस आहे, यांना भ्रष्टाचारामध्ये रस आहे, यांना बाकी अशा कामांमध्ये कुठेही रस नाही. त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई हाच एक पर्याय आहे. काही 3 दिवस झाले विदेश दौऱ्यावर नाही, ते मालकच अमेरिकेचे आहेत. त्यामुळे त्यांचे जे काही कामगार आहेत प्रतिनिधी आहेत ते इथे आहेत आणि आता त्यांचा असं आपला काही डायरेक्ट बोलण्याचा काही अधिकार नाहीये. जर चौकशी अंती त्यांच्याही ते पण चुकीचे असतील तर त्यांच्याहीवर कारवाई व्हायलाच पाहिजे. परंतु आता दिसून येते एमपीसीबीने सुद्धा मागच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही बातमी आहे माझ्याकडे की त्यांनी कळवलं होतं एमपीसीबीने आपल्या मोशी कचरा डेपोच्या संदर्भामध्ये कोर्टाला सुमोटो की ह्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे, ह्यांच्यामुळं पोल्युशन वाढतंय असं कळवल्यानंतर सुद्धा कुलकर्णी महोदयांनी कोर्टामध्ये सांगितलं की ह्याच्याबाबत मला काही माहिती नाही आणि त्याच्यावरती सुद्धा आता कारवाई त्यांच्याकडनं पण अपेक्षित आहे. म्हणजे चारही बाजूनी या गोष्टीमध्ये तेच दोषी आढळून येत आहेत. नाही, आता आम्ही या ठिकाणी बसल्यानंतर जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस असं कळलं की कंपनीने कळवलेलं होतं. नाही, लेखीच कळवणार कंपनी, त्यांनी कळवलेलं होतं, ते आयुक्तांजवळ असेल, ते काय आपल्याकडे कागद असणार नाही, त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये असेल, त्यांनी तो ठेवला असेल तर. परंतु कंपनीकडे तर त्याचा रेकॉर्ड असेल ना, जेव्हा चौकशी होईल तेव्हा कंपनी ते प्रोड्यूस करेल ना. स्वतःला वाचवण्यासाठी कंपनी तर ते देणारच.